या महाराष्ट्रात कुत्र्यामध्ये लहान मुली सुरक्षित आहेत, पण माणसामध्ये सुरक्षित लहान मुली नाहीत. हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण इथल्या राज्यकर्त्यांना काहीच दिसत नाही आणि दिसलं तर आंधळ होतात. कारण ही वेळ त्यांच्या मुलीवर कधी येत नाही, ना आली सुद्धा नाही. म्हणून ते अशी चाल ढकल करत नेतात. त्या मालेगाव मधल्या 3 वर्षाच्या यज्ञावर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून ठेचून हत्या करण्यात आली. तर आतापर्यंत सरकारनं असा काही ठोस कायदाच काढला नाही की जेणेकरून ह्या महाराष्ट्रात पुन्हा अशा घटना घडूच नये. तर ह्या सरकारला असा ठोस असा कायदा काढायला आपण भाग पाडू. ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना भाग पाडायचा आहे. 27 नोव्हेंबर पर्यंत जर सरकारनं ठोस असा कायदा काही नाही काढला, जर कायद्यात नाही काही बदल केला, तर आपल्याला आदेश आहे जरांगे पाटलांचा. 28 तारखेला त्या यज्ञा बाळाच्या कुटुंबाबरोबर जिथं म्हणाल तिथं आपण आंदोलन करण्यासाठी जायचं आहे आणि अख्खा महाराष्ट्र जाम करून ठेवायचा आहे. आणि ह्या राज्यकर्त्यांनी एवढ्या लहान लेकराचा जर नाही विचार करून त्यांनी कायद्यात नाही बदल केला, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाही. अरे काय गुन्हा त्या यज्ञा बाळाचा, अजून कळीच होती ती. तिला हे असलं सैतान वृत्तीची लोक अजून तिला कळायच्या आत खळी, ती अजून कळी तोडायच्या आत तिच्यावर ही वेळ आली. अरे काय वाटल्या असतील तिच्या आईला, काय झाल्या असतील वेदना तिच्या आईला, काय म्हणत असाल त्या यज्ञा बाळाचा बाप. अरे तुम्हाला माहित नाही एवढ्या एवढ्या मुली करायला काय कष्ट लागतं, किती वेदना त्या आई बापांनी सहन केलेल्या असते त्या. आणि तुम्ही लोक म्हणजे राज्यकर्ते लगे एका क्षणात म्हणून निघून जाता. आम्ही कायद्यानं कुणाला सोडणार नाही, कायदेशीर कारवाई करू. अरे ही तर आम्हाला पण माहिती आहे कायद्यानं कारवाई होणार आहे आणि ती करणार आहे. पण तुम्ही कायद्यात बदल करा. फडणवीस साहेब, तुम्ही कायद्यात बदल करा, तरच मुली सुरक्षित राहतील ह्या महाराष्ट्रात. तरच ह्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहतील. ह्या 2-2.5 महिन्यात 3 मुली गेल्यात. त्या सातारा मधल्या आर्यावर एक 11 वर्षाचीच ती आर्या होती, तिच्यावर पण बलात्कार झाला. तिच्या पण डोक्यात दगडाचा पाटाच घालून तिला खलास केलं. आणि ह्या यज्ञा बाळाला पण तिच्यावर बलात्कार करून तिचं तोंड दगडानं ठेचून तिला जीव मारलं. आणि एक दुसरी घटना म्हणजे एका ऊसतोड कामगारानं 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला जीव मारलं. कुठं चाललाय ही महाराष्ट्र? तुम्ही काय फक्त इलेक्शनच करणार काय? तुमची काय फक्त सत्तेसाठीच हापापलेला जीव आहे का? जरा गोरगरीब जनतेकडे जरा बघा. आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही फडणवीस साहेब. मी पुन्हा एकदा सांगते, आम्ही अख्खा महाराष्ट्र जाम करू. यज्ञा बाळाला जर नाही न्याय मिळाला तर. जय शिवराय.